रात्रीचा काळोख शांत नव्हता. आभाळ ढगांनं भरलेलं होतं. चंद्र कधी धुक्यात लपायचा, कधी हलका दिसायचा. वाऱ्याची थंड झुळूक जणू अज्ञात गोष्ट सांगत होती. पावसाचे टिपूर थेंब अधूनमधून पानांवर आदळत एक विचित्र लय तयार करत होते. गावाचं नाव दिवा टेक. गावाच्या शेवटाला एक जुना महादेवाचा मठ आणि मठाच्या शेजारी एक ओसाड विसरलेलं वडाचं झाड. लोक म्हणायचे, त्या वडाखाली रात्री जाऊ नका, तिथं कोणीतरी थांबतं. 5 वर्षांनी गावात परत येत होता अभिजित, मुंबईत शिकणारा तरुण. गावात त्याचं एकच कारण होतं, अन्वी, त्याची बालमैत्रीण आणि त्याचं एकतर्फी प्रेम. अन्वी काही वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. कोणी म्हणायचं ती शहरात गेली, कोणी म्हणायचं तिचं अपहरण झालं. पण काहींच्या डोळ्यात भीती होती, जणू त्यांना सत्य माहीत होतं, पण ते बोलू शकत नव्हते. अभिजित गावात पोहोचला तेव्हा पहिला श्वास घेताच त्याला अन्वीचा बोड सुगंध आठवला. ती वापरायची ती चाफ्याची वास असलेली तेलं, तो आवाज, ती हळूवार हसणं आणि ती म्हणायची ती ओळ, मी अदृश्य झाले तरी तू मला शोधशील ना. अभिजित मनातच पुटपुटलं, मी आलोय तुलाच शोधायला. पहिल्याच रात्री झोप येईना म्हणून तो मठाकडे फिरायला गेला. वातावरण अजब होतं. जास्त शांत, जास्त काळं, जास्त थंड. तो वडाच्या झाडाजवळ पोहोचला आणि अचानक हवेतून आलेली चाफ्याच्या फुलांची गंध त्याच्या अंगावर आदळली. त्याला तो सुगंध लगेच ओळखला. तो थांबला, कान लावून ऐकलं. नाही, काहीच नाही, फक्त धुकं आणि शांतता. तेव्हा एक हलकीशी पावलांची चाहूल पाठीमागून आली. टक 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 टक. अभिजितने हळूवार वळून पाहिलं. धुक्यातून एक पांढरी सावली हळूहळू जवळ येत होती. लांब सडक केस, साडीची घळघळ, थंड वारा. ती साडीचा शेवट जमिनीला स्पर्श करत होता. अभिजित मागे सरकला. धुक्यातून चेहरा स्पष्ट होत गेला. आणि अचानक ती अन्वी होती. तिचा चेहरा जसाचा तसा, तिचे डोळे तसेच चमकत होते. चाफ्याचा तोच सुगंध. अभिजितचे डोळे पाणावले. तो जवळ गेला. अन्वी, तू कुठे होतीस? सगळे म्हणतात तू. तिने त्याचा आवाज थांबवला. हसत हळूच म्हणाली, मी इथेच होते, तुझी वाट पाहत. अभिजित थरथरला. तिचा हात थंडगार होता, खूप थंड. तो विचारणार होता पण ती म्हणाली, आज नको बोलू, तू माझ्यासोबत चल, मला तुला काही दाखवायचं आहे. ती वडाच्या झाडाच्या सावलीत मागे वळून चालू लागली. अभिजित विचारात पडलाच, पण तिचं प्रेम मनावर भारी पडलं. तो तिच्या मागे गेला. धुकं दाट होत गेलं आणि ते दोघे अंधुक पायवाटेनं वाट काढत पुढे जाऊ लागले. पुढे जंगलात खोलवर एक लहान चाफ्याचं मंदिर उभं होतं. एकटं, ओसाड, पण त्याच्या आवारात चाफ्याच्या फुलांचा गंध प्रचंड पसरलेला. अभिजितला जाणवलं, असं मंदिर गावात असल्याचं त्याने कधी ऐकलं नव्हतं. अन्वी तिथे थांबली. दिव्याच्या मंद उजेडात तिचा चेहरा थोडासा फिकट दिसत होता, जणू काही जीवे नसल्यासारखा. ती हळू आवाजात म्हणाली, अभि, तुला आठवतंय, आपण इथे बसायचो लहानपणी. अभिजित गोंधळून गेला. तो मंदिर पहिल्यांदा पाहत होता, पण अन्वीच्या डोळ्यातली ओढ पाहून त्याने मान हलवली. हो, आठवतंय. अन्वी स्मितहास करते, त्याचा हात पकडते. एका दगडावर बसून ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अभिजितचा श्वास अडकतो. त्याचं जुनं प्रेम पुन्हा त्याच्याजवळ. क्षणभर सगळं सुंदर वाटतं. धुकं, मंद वारा, चाफ्याचा सुगंध आणि ती जवळ बसलेली. पण मग त्याला तिच्या केसात हात फिरवताना जाणवतं, ते भिजलेले होते, कुठेतरी खूप ओले. तो विचारतो, अन्वी, तू भिजलीस का? ती काही बोलत नाही, फक्त हसते, डोळे मिटते. आणि तिच्या साडीमधून जमिनीवर पाण्याचे थेंब टिप टिप पडताना दिसतात.
अभिजितचं हृदय धडधडू लागतं. तो थरथरायच्या आवाजात विचारतो, तू ठीक आहेस ना? अन्वी शांत, अतिशय शांत. तिच्या ओठावर हलकीशी स्मितरेषा. आणि ती अचानक म्हणते, मला तुला काही सांगायचंय, पण घाबरू नकोस. अभिजित गोठून जातो. तिचा हात अजून थंड होता. काय सांगणारेस? तिने हळू डोळे उघडले. तिच्या डोळ्यात एक घोल काळोख होता, जिथे भीती, वेदना आणि किंकाळी मिसळलेली होती. ती म्हणाली, अभि, मी जिवंत नाही. अभिजित मागे सरकतो. हात थरथरतात. दिवा जोरात हलतो. काय म्हणतेस तू? अन्वी शांत, अतिशय शांत स्वरात म्हणाली, मी त्या रात्री मेले, ज्या दिवशी मी तुझी वाट पाहत होते. अभिजित ओरडतो, नाही, नाही, हे खोटं आहे. तू माझ्यासमोर उभी आहेस. अन्वी उठते. तिच्या पायांचे आवाज जमिनीवर होत नाहीत. तिची साडी हवेत हेलकावत आहे. ती पुढे येते आणि म्हणते, तू येशील असं सांगितलं होतंस, पण तू आलाच नाहीस. मी त्या वडाच्या झाडाखाली तुझी वाट पाहत होते, पण कुणीतरी मला जंगलात ओढून नेलं आणि त्यांनी मला तिथेच संपवलं. अभिजितच्या डोळ्यात पाणी येतं. कोण होतं ते? अन्वी जवळ येते आणि तो क्षण तिचा चेहरा अंधुक, फिकट, मृत व्यक्तीसारखा दिसू लागतो. ज्यांनी मला मारलं ते अजूनही ह्या गावात आहेत. अभिजितचा पाठीवर काटा उभा राहतो. अन्वी पुढे म्हणते, पण मी तुला भेटायला आले अभि, कारण तू एकटाच मला न्याय देऊ शकतोस. त्या क्षणी मंदिराबाहेर मोठा आवाज घुमतो. जणू काही धक्का बसला. झाडांची पानं जोरात हलतात. धुक्यातून मोठी सावली हलताना दिसते. अन्वी भीतीने म्हणते, तो येतोय, माझा खुनी. अभिजित मागे सरकतो. दिवा विझतो. हवेत चाफ्याचा सुगंध अचानक कुजलेल्या वासात बदलतो. धुक्यातून एक पुरुषाची सावली जवळ येते. अन्वी गायब झाली होती. फक्त तिचा आवाज हवेत तरंगत होता, अभि पळ, तो तुलाही मारेल. पुरुषाची सावली जवळ येते. त्याच्या हातात लोखंडी गज चमकतो. तो गुरगुरतो, मी तिला सोडलं नाही, तुला कसं सोडेन? अभिजित पळायला वळतो, पण तो पुरुष त्याला पकडतो. त्यांच्यात झटापट होते. माती उडते. वाऱ्याचा आवाज वाढतो. त्या क्षणी मंदिराच्या मागून अन्वीचा आत्मा प्रकट होतो. तिचा चेहरा तेजस्वी, भयाण, पण दुःखानं भरलेलं. तिचे केस हवेत फुलतात. ती ओरडते, थांब. पुरुषाचा हात थिजून जातो. त्याचे डोळे थरथरतात. अन्वी त्याच्या जवळ येते. तिचा आवाज आता क्रोधाने भरलेला, तू मला का मारलं? तो पुरुष रडत म्हणतो, तू सत्य सांगणार होतीस. तू सगळ्या गावात उघड करणार. मी घाबरलो. अन्वीचा आत्मा हात वर करते. वादळ जोरात उठतं. वीज कडाडते. झाडं हलतात. पुरुष जमिनीवर फेकला जातो. आवाज देतो, नको, मला वाचव. अन्वीचे डोळे लाल होतात. तू मला वाचवलंस का? माझं आयुष्य हिरावून नेलंस. आज मी माझा न्याय घेणार. तेवढ्यात तळ्याच्या दिशेने पाण्याचा मोठा आवाज येतो. धुक्यातून पाण्याचे हात बाहेर येतात आणि पुरुषाला ओढून नेतात. त्याच्या किंकाळा थोड्या वेळात पाण्यात विरून जातात. अभिजित घाबरलेला कापत उभा राहतो. अन्वी त्याच्याकडे येते. तिचा चेहरा पुन्हा शांत, सौम्य. अभि, तुझं प्रेम आजही मला इथे आणतं, पण माझा प्रवास आता संपला. अभिजित रडत म्हणतो, अन्वी, मी तुला प्रेम केलं होतं, अजूनही करतो. ती त्याचा चेहरा स्पर्श करते. हात अजूनही थंड, पण त्या थंडीतही ऊब होती. मला माहीत आहे, आणि म्हणूनच मी तुला भेटायला आले. आपल्यातलं प्रेम मृत्यूमागेही जिवंत राहतं. धुकं हळूहळू तिच्या शरीरावर पसरू लागतं. ती हसते. तिचे डोळे पाणावतात. अभि, मला विसरू नकोस, पण माझ्या आठवणीने स्वतःला थांबवू नकोस.
अभिजित त्याचा हात धरायला पुढे सरकतो, पण त्याचा हात रिकाम्या हवेत जातो. अन्वीची आत्मा मंद प्रकाशात फिकट होत जातो. तिचा आवाज हवेवर शेवटचा वास सोडतो. अभि, मी तुझ्यावर प्रेम करत होते. आणि ती धुक्यात विरून जाते. रात्रीचं वातावरण पुन्हा शांत. चाफ्याचा सुगंध, वाऱ्याची थंड झुळूक आणि एकटाच उभा अभिजित